जय हिंद मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीमध्ये सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, एसआरपीएफ पोलीस भरतीसाठी या ठिकाणी आज आपण अभ्यासक्रम पाहणार आहे आणि या अभ्यासक्रमासाठी कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स या ठिकाणी आज आपण पाहणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसंच ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी 8010457760 या नंबरवर एसआरपीएफ भरती ग्रुप जॉईन करा असा मेसेज करा। तर मित्रांनो, या ठिकाणी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण पाहणार आहे एसआरपीएफ या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम। तर मित्रांनो, एसआरपीएफ ची जी परीक्षा आहे ही परीक्षा एकूण 100 गुणांची असणार आहे। किती? 100 गुणांची परीक्षा असणार आहे आणि या 100 गुणांमध्ये 100 प्रश्न असणार आहेत। किती प्रश्न असतील? एकूण 100 प्रश्न असणार आहेत। मित्रांनो, या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक विषयातले आयएमपी टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि हे आयएमपी टॉपिक्स तुमचे कव्हर झाले पाहिजे तरच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गुण मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे पाहत आहे की एकूण तुम्हाला 4 टॉपिक आहेत। पहिला आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणसाठी तुम्हाला 25 प्रश्न आणि 25 गुण। दुसरा आहे तुमचा या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी। बुद्धिमत्ता या टॉपिक साठी तुम्हाला 25 प्रश्न आणि 25 गुण। तिसरा आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा जीके। जीके या टॉपिक साठी 25 प्रश्न आणि 25 गुण। चौथा टॉपिक आहे या ठिकाणी गणित। गणित या टॉपिक मध्ये 25 प्रश्न आणि 25 गुण। मित्रांनो, हे सर्व टॉपिक तर आपल्याला या ठिकाणी माहित आहे, मात्र आपण एका टॉपिक नुसार या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहणार आहे। मराठी हा जो टॉपिक आहे, मराठी टॉपिक मध्ये आयएमपी टॉपिक कोणकोणते आहेत तर तुम्ही लिहून घेऊ शकता। संधी, समास, काळ, वाक्याचे प्रकार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वर्ण विचार, शब्द विचार हे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत यावर नेहमी प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तसंच मित्रांनो, या ठिकाणी वाक्याचे प्रकार, साधे वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, तसंच या ठिकाणी तुम्हाला जे नवीन महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत की ज्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, आता उदाहरणार्थ तसंच या ठिकाणी तुम्हाला प्रयोग या टॉपिकवर तर नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात, कारण की प्रयोग हा जो टॉपिक आहे हा असा कोणती परीक्षा नाही की त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो पहिला टॉपिक आहे तुमचा वर्ण विचार, या वर्ण विचार टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी येत असतात। त्यामध्ये काही प्रश्न उदाहरणार्थ या ठिकाणी कंठ्यवर्ण कोणता, तालव्य वर्ण कोणता, तर हे जो टॉपिक आहे हे तुम्हाला अतिशय चांगले करून ठेवायचे आहे। तसेच या ठिकाणी अलंकार, अलंकारामध्ये जवळपास काहीतरी जे 10 अलंकार आहेत ते 10 अलंकार जर तुम्ही पाठ केले तर तुमचं मराठी त्या ठिकाणी परफेक्ट होऊन जाईल। तर मित्रांनो, मराठीसाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळंबे सरांचं। तिसरं पुस्तक तुम्हाला कोणतंही या ठिकाणी वापरायचं नाही। मित्रांनो, आता आपण पाहणार आहे पुढचा विषय बुद्धिमत्ता। बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत तर बुद्धिमत्तामध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला आहे की संख्यामाला, नंबर सिरीज, अक्षरमाला, त्या ठिकाणी लयबद्ध मांडणी, तसंच त्या ठिकाणी सांकेतिक लिपी हा सुद्धा तुमचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स आहे। मी जे तुम्हाला टॉपिक्स लिहित आहे, सांगत आहे, या टॉपिकची तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे @WO_Academy, यावर मी हे सर्व टॉपिकची लिस्ट आहे, या टॉपिकची लिस्ट या ठिकाणी टाकणार आहे। कारण की मित्रांनो, या टॉपिकशिवाय तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार नाही। तसंच दुसरे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये आहे बुद्धिमत्ताचे घड्याळ, तुमचं कॅलेंडर आणि तुमची वयवारी, हे टॉपिक सुद्धा तुम्हाला आहे। तसंच त्या ठिकाणी कधी कधी तुम्हाला आकृत्या ओळखणं हा सुद्धा टॉपिक त्या ठिकाणी विचारले जातात। तर अशा बुद्धिमत्तासाठी तुम्हाला सतीश वशे किंवा पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक जर तुम्ही वापरलं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील। तर मित्रांनो, आता तिसरा जो विषय आहे, तिसरा विषय आहे जीके। जीके विषय जरी तुम्हाला वाटत असेल 25 मार्क आहेत, 25 गुण, मात्र याच्यासाठी तुम्हाला खूप असा अभ्यास करावा लागतो, कारण की जीके म्हणजे या दुनियेतली कोणतीही गोष्ट जे जनरल नॉलेज त्याला तुम्हाला म्हणता येईल। उदाहरणार्थ, सर्वात मोठा खंड कोणता, सर्वात छोटा देश कोणता, सर्वात मोठा देश कोणता, असे काही जे प्रश्न आहेत या ठिकाणी भारतापासून गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते पूर्ण देशापर्यंत तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। उदाहरणार्थ, या ठिकाणी टेबल टेनिस, विम्बल्डन कोण जिंकलं, फुटबॉल कप कोण जिंकला, वर्ल्ड कप कोण जिंकला, 2020 कोण जिंकलं, याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र, तसंच कम्प्युटरचे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात। जास्तीत जास्त चालू घडामोडीमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्सच्या घडामोडी, मंत्रिमंडळ, देशाचं मंत्रिमंडळ, भारताचे उच्चपदस्थ ज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे उच्चपदस्थ मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात। आणि क्रीडा घडामोडी महत्त्वाचे त्या ठिकाणी खेलरत्न पुरस्कार वगैरेचे पुरस्कार आहेत त्यांचे प्रश्न विचारतात। याच्यासाठी तुम्हाला जीके साठी तात्याचा ठोकळा
आणि लक्षवेध मासिक वापरायचं आहे. तसंच तुम्हाला जर या ठिकाणी एवढं मोठं पूर्ण वाचायचं नसेल तर डबल ओ अकॅडमीने शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत, ज्यामध्ये टोटल 10,000 वन लायनर आहे. हे 10,000 वन लायनर प्लस यामध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनच्या नोट्स आहेत. तसंच ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरच्या वेगळ्या नोट्स तयार केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनच्या नोट्स आहेत त्या तुम्ही वाचू शकता, ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण एसपी आहे किंवा कोणत्या कमिशनर ऑफिसला कोण कमिशनर आहे, किती आयुक्तालय आहेत, किती कार्यालय आहेत, सर्व माहिती त्या नोट्स मध्ये दिलेली आहे. तसंच या ठिकाणी पोलिसाशी निगडीत महत्वाचे पंधरवाडे, पोलिसाशी निगडीत महत्वाचे त्यांचे दिन, स्मृती दिन कोणता, पोलीस दिन कोणता, असे सगळे दिवस सुद्धा त्यात टाकलेले आहेत. तिसरा जो विषय आहे तो गणित. गणित विषयामध्ये 25 प्रश्न येतात. 25 प्रश्नापैकी 25 गुण असतात. याच्यासाठी तुम्हाला महत्वाचे जे पुस्तक आहेत ते आहे एकतर राणे सर किंवा सतीश वशे सर. मात्र यामध्ये कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत तर बघा, सरासरी चॅप्टर महत्वाचा आहे, काळ काम वेग चॅप्टर महत्वाचा आहे, लसाई वसई महत्वाचा आहे, जो संख्याज्ञान आहे पहिला तो चॅप्टर महत्वाचा आहे. तसंच या ठिकाणी काही बुद्धिमत्ताचे सुद्धा तुम्हाला चॅप्टर विचारतात. उदाहरणार्थ क्षेत्रफळ, तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, कधी कधी परिमिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. आणि काही कूट प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात. ते कूट प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय सोडवायचे असतात. तसंच या ठिकाणी महत्वाचं म्हणजे सरळ व्याज, सरळ व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, हे महत्वाचे जे चॅप्टर आहेत. मी तुम्हाला जे जे चॅप्टर सांगितले हे सर्व चॅप्टर तुम्हाला करायचे आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी डबल ओ अकॅडमीची आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही ऑनलाईन बॅच तुम्ही जर जॉईन केली तर या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता. कारण की मित्रांनो या ठिकाणी चान्स घ्यायचा नाही आहे. संधी ही गेल्या 3 वर्षामधून, असं समजा की 18, 19, 20, 21, 22 4 वर्षामधून एकदा संधी आलेली आहे. आणि आता परत 24 ला जाहिरात येणार की 25 ला जाहिरात येणार हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही तुमची फर्स्ट अँड लास्ट संधी असली पाहिजे आणि यातच तुमचं काय सिलेक्शन झालं पाहिजे. असं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अशा तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत मित्रांनो. कारण की या ठिकाणी खाकी वर्दी जोपर्यंत तुमच्याकडे मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी माणसाला सुद्धा किंमत नाही आहे. कारण की किंमत कशाची आहे तर त्या वर्दीची किंमत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची किंमत वाढवायची आहे. आणि तुम्ही जितकी वर्ष झाले तुम्हाला लोक बोलत होते त्या सगळ्यांना प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं योग्य नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन करून नुसतं तुम्हाला अभ्यास करून जमणार नाही. त्यासाठी योग्य पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत, जे मी तुम्हाला सांगितले ते. त्याच्याशिवाय दुसरे जर तुमच्याकडे ओल्ड पुस्तक असतील तर त्यांचे लेटेस्ट व्हर्जन घ्या. तसंच याच्यासोबत तुम्हाला अपडेटेड जुन्या प्रश्नपत्रिका संच घ्यायचे आहेत. तसंच या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची असेल तर आपली टेस्ट सिरीज या ठिकाणी अवेलेबल आहे. ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहे आणि पीडीएफ पद्धतीने सुद्धा अवेलेबल आहे. त्या टेस्ट कमीत कमी 2-3 दिवसाला एक टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केली तर मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याशिवाय राहू शकणार नाहीत. म्हणून या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. कुठल्याही अकॅडमीची करा किंवा आपली करा, काही प्रॉब्लेम नाही. टेस्ट सॉल्व्ह करा. बघा 3 गोष्टी, एक तर जुन्या प्रश्नपत्रिका, दुसरा म्हणजे तुमचे पुस्तकं आणि तिसरं म्हणजे सराव प्रश्नपत्रिका. ह्या तुमच्याकडे जर असतील आणि मी सांगितलेले टॉपिक जर तुम्ही एकदम परफेक्ट केले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी 100 गुण मिळतील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. जाता व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका. धन्यवाद.